ओम स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज लवकरात लवकर मिळतील। स्वामी भक्तांनो, आज तुमच्या भाग्यात मोठा चमत्कार घडणार आहे। हा संदेश मोजून 15 मिनिटे मन लावून ऐका। तुमच्या डोक्यातील सर्व टेन्शन दूर होईल आणि तुम्हाला दिव्य अनुभव येईल। तुमच्या मुलांवरचे सर्व संकट नक्कीच दूर होईल। म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची अजिबात चूक करू नका। स्वामी भक्तांनो, भगवंताची मनापासून प्रार्थना करावी। आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो। आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो। आणि त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते आणि त्यांच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे ना, त्याचा तोच परमार्थ होतो। आणि सद्गुरू दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात आणि पुढची तुमची काळजी सद्गुरू घेतात। तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये। समाधानात आणि आनंदात आपण फक्त राहिले पाहिजे। सर्व काही देवी आणि देवता हे बघून घेतील आणि आपले कुळदैवत आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहील। आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या सर्व इच्छांच्या आकांक्षा आणि स्वामी पूर्ण करो आणि स्वामी तुमच्या पाठीशी असे सदैव राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आपण थोडा तरी नियम करावा। उदाहरणार्थ, जेवायच्या आधी रात्री निसताना सकाळी उठताना नाम घ्यायचे जाय, भगवंताची आठवण करायचीच। असे केले तर ते आयुष्यात उपयोगी पडेल आणि प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तसाच करीत जावा। पण मला भगवंत हवा आहे असे म्हणत जावे आणि भगवंताचे नाम घेत जावे। नक्कीच भगवंत तुमच्या पाठीशी राहील। आणि दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल आणि त्याच्याजवळ भगवंत असेल त्याला आज आनंदाचे जगणे प्राप्त होईल। म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात नक्कीच त्याने राहावे। एवढेच फक्त त्याने केले पाहिजे। म्हणून भगवंतापासून वेगळे न राहणे हे त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे आणि त्याच्या नामात राहणे, यात खरे समाधान, शांती आणि सुख आहे। आणि यातच तुम्हाला समाधान नक्कीच राहावेल। म्हणून तुम्हाला जोपर्यंत परक्याने दिलेले दुःख भगवंतानेच दिले असे वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताचे झालो नाही। कारण संकटे देवाने आणली तर सोसण्याची शक्ती ती तोच देत असतो। आणि समर्थांचे होणं असे भ्यावे का म्हणून नामाची काळजी घ्या। आणि म्हणजे काळजी करण्याची वेळच तुमच्यावर येणार नाही एवढंच तुमच्या लक्षात येईल। कारण तुम्ही नामस्मरण करत आहात आणि दररोज तुम्ही देवाला मागणी घालत आहात आणि मग याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसेल। आपण एक व्यापार केला, त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही। त्याप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसे, प्रकृती दिली त्याला आपण कधीही विसरू नये। हा निसर्गाचा नियम आहे आणि तो पण आपण जोपासला पाहिजे। भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे। काळोख्या रात्री जशी काठी आधार असते ना, तसे संसारात नाम हे खाचकळगे काठीच्या गुणाने टाळता येतात। तसे मोह, लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात, दुःख दूर करता येतात। म्हणून विस्तवाजवळ तू ठेवले तर ते वितळते आणि तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे। हाच नामाचा अनुभव। पण लोकांबद्दल आणि नामाबद्दल ऐकूनच घेत नाही। जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाही आणि त्याचे मन करीत नाही आणि मनन करून ज्यांना ते पटले मग ते असूनही नाम घेत नाही व अडचणी असल्या तरी नाम घेता येते। म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका। सबब सांगितली की मग त्यापासून लबाडी उत्पन्न होते आणि लबाडीपासून आळस उत्पन्न होतो आणि मग आळस आपल्याला सर्वनाश नक्कीच होत असतो। एका मनुष्याने 30 वर्ष मनापासून नोकरी केली। तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो। मग त्याला विचारले, ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते आणि तो जिथे बदली करेल तिथे आपल्याला जावे लागत असते। मग घरात अडचण आली तरी आपल्या तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे। आणि मग आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदललाय, आता मी वरिष्ठांच्या ठिकाणी भगवंताला ठेवलाय आणि भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे।
कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचे नेहमी घडून आणतो आणि म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे आणि सुखी समाधानी जीवन जगत आहे असे तो माणूस म्हणतो. म्हणून जो भगवंताच्या नामाला पूर्णपणे शरण गेला त्याला भगवंत नीट सर्वपणे सांभाळून घेत असतात. आणि म्हणून आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला. काही नाही केले तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या पाठीमागे आणि पुढे आहेत अशी दृढ भावना आपल्या मनात नक्कीच असायला हवी. तेव्हाच आपण जीवनामध्ये प्रगती करू शकतो. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विर्जन घालेल. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे आणि आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे आणि दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. आणि भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचे लक्षण आहे. आणि भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप आपल्याला होत असते आणि मग सर्व काही सफल होत असते. म्हणून भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. आणि प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव लागतो. म्हणून प्रपंचात पैशाशिवाय चालू शकत नाही आणि परमार्थ ही भाव असल्याशिवाय होतही नाही. म्हणून जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. आणि प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जीव घातले होते. आणि म्हणून आपण अशी निस्वार्थ मनाने भक्ती नक्कीच केली पाहिजे. नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल. आणि म्हणून कसेही करून नाम घ्यावे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो, तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच हे निश्चित आहे. म्हणून नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे ना याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही. आणि तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून अतिप्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुख दुःखे बाधणार नाहीत. आणि प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. आणि प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने जर घडते तर मग एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे. म्हणून शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे आणि निश्चितच राहावे. भगवंत सर्व काही पाहून घेतील यावर फक्त आपण विश्वास ठेवावा. परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येकाला संकटातून सही सलामत पार पडेल आणि यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा. नक्कीच तुम्हाला परम आनंद भेटेल आणि सर्व सुखे प्राप्त होतील. एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही. या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे म्हणजे आपोआप एकाग्रता येईल. आणि चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे. आणि चिंतांची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे आणि हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आपण 3 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पहिली म्हणजे आचरण अगदी शुद्ध ठेवावे. दुसरी नामाला कधीही सोडू नये. आणि तिसरी म्हणजे माझा सांभाळ करणारा कोणीतरी म्हणजे सद्गुरू आहे ही जाणीव आणि जागृत ठेवावी आणि पुढेपर्यंत चालू द्यावी. म्हणून जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला, कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. आणि आळवताना आपल्याला डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात नक्कीच पाणी येत असते. कारण भगवंताला आपण पूर्ण इच्छेने मानत असतो आणि मग पूर्ण क्षमतेने आपण त्याची नामाची ही घोषणा करत असतो. म्हणून भगवंत स्वतः स्वरूप आहे. म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. आणि यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. म्हणून नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते आणि म्हणूनच रूप ध्यानी येत नाही. म्हणून अडून बसू नये आणि नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा. त्यात सर्व काही येते आणि सर्व काही प्राप्तही होते. म्हणून शुद्ध भावना म्हणजे मोबदला न देण्याची किंवा फळाशा सोडण्याची इच्छा आहे. आणि भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. फक्त निस्वार्थ मनाने आपण भक्ती नक्कीच मात्र केली पाहिजे. म्हणून मनात काही लाभलोभ न ठेवता भक्ती करा. नक्कीच त्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस मिळेल. आणि म्हणून सध्या जेवढा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळं आपण भगवंताकडे नक्कीच लावत नाही. आणि म्हणूनच दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवण्याचा आपण निश्चय नक्कीच करायला हवा.
भगवंत असा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंताचे प्रेम यायला एकंदर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे, आणि दुसरा मार्ग म्हणजे सदिचाराची जोपासना करणे, आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. आणि म्हणून त्यापैकी ज्याला जमेल, जे जुळेल तो त्याने करावा आणि फक्त पुढे चालत राहावे. भगवंत सर्व काही पाहून घेतील आणि सर्व काही आपल्याकडून करूनही घेतील. फक्त आपलं त्यांच्याकडे लक्ष पाहिजे. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते ना, तसं आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातील माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आणि आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रगट होत असतो. माणसाला देह रक्षणापूर्वक ते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा तिथे राहत नाही आणि तिथे नुसतं समाधान राहतं आणि मग तो व्यक्ती सुखी होत असतो. आणि मित्रांनो, सद्गुरूंची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते आणि ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात, कारण आपले चुकते कुठे आहे ते सद्गुरू सांगतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तो जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जागे करण्याचे काम करतात. सद्गुरू हे गाडी वाहनाचे काम करतात आणि मग ते आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आणि आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडी वाहनावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही आणि कसलीच वाईट परिस्थिती आपल्यावर येणार नाही, कारण स्वतः देव आपले रक्षण करीत आहे आणि देवाच्या हातात सर्व लीला आहे. आणि ते लीला आणि त्यांचे दर्शन ते आपल्याला एकच दिवस दाखवणार सुद्धा आहेत. म्हणून समजा एखाद्या इस्माला एका मोठ्या व्यक्तीला भेटायचे आहे, पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही. मग तो काय करेल? की कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार, कुत्रे वगैरे आहेत. मग त्याच्या तावडीतून सुटून गेले तर मालकाची भेट होणार. पण समजा मला अमक्या दिवशी येऊन भेटावे अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याला आले असेल, तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखविताच तो त्याला विना तक्रार आत सोडेल आणि मालकाची भेट नक्कीच होईल. तसे भगवंताचे नाम आहे. भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ही सही पाहून कोण आपल्याला आत सोडेल आणि भगवंताची आणि आपली नक्कीच भेट होईल आणि भरपूर काही आपले मार्ग मोकळे होत असतील. कारण भगवंताची भेट झाली म्हणून आपण सर्व गोष्टी प्राप्त मात्र नक्कीच करू शकतो. आणि योगात कष्ट फार आहेत. या योगात जो साधने अशक्य प्रायच आहे आणि कर्मात तर अभिमान असतो आणि तो वाढतो. म्हणून भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तकाप्रमाणे आहेत आणि भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टी आड होऊ न देणे हीच खरी भक्ती आणि हेच खरे अनुसंधान आहे. हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. म्हणून नुसते देहाने तीर्थस्थान, पूजापाठ वगैरे करून परमार्थ कधी घडत नाही. आणि म्हणून आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी नक्कीच चिटकली पाहिजे. तेव्हाच आपलं कुठेतरी चांगलं मात्र नक्कीच होणार आहे. आणि म्हणून तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच आहेत. तेव्हा स्वास्थ्य बिघडवून द्यायला आपली इच्छाशक्ती नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवू आणि हाव सोडावी. लोकांची आत सोडावी. प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते आणि स्वास्थ्य बिघडते. मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठे दुःख? जे झाले होते, जे होत आहे आणि जे होईल ते भगवंताच्याच आपल्या हिताकरता आहे आणि ते करणे आहे. म्हणून आपण करते नाही असे मानणे, याला अखंड भगवंत नामस्मरण नक्कीच पाहिजे. म्हणून ते तुम्ही दररोज केलं पाहिजे आणि रोज अगदी 5 मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो ना, तसेच इथे आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी मागितले. याचे कारण हेच की तिथे भगवंत, तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोग उद्या उधार अशी पाटी लावतात. त्याचप्रमाणे आपणही आनंद रोग दुःख उधार अशी वृत्ती ठेवली पाहिजे. आणि ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे आणि त्याला सर्वस्वी फक्त भगवंतच देखत दिसत असतो. म्हणून मी करता नसून परमात्मा करताय अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही आणि ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवनाला शांती मिळणार नाही. म्हणून कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात सुख मिळेल आणि होईल हे म्हणणे आणि एवढे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आपल्या केव्हाही दुःख करण्याची वेळ मात्र येणार नाही. आणि म्हणून आजवर कितीच्यावर किती बिकट प्रसंग आले
आणि ते असतीलही, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले आणि आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. आणि जो भगवंतावर निष्ठा ठेवेल त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल आणि लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला बसतात. आणि म्हणून निष्ठेचा परिणाम फार आहे हे तुम्ही नक्कीच ओळखून घेतले पाहिजे. स्वामी सुखाचे समुद्र आहेत आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे एक कल्पतरू आहेत. म्हणून 4 पुरुषार्थ 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामींकडे वास्तव्यात आहेत. म्हणून ज्यामुळे हे सामान्य माणसा तू तुझ्या जिभेचे चोचले पुरवणे थांबव आणि ही जीव स्वामी नामस्मरणात भक्तीकडे वळव आणि व्यर्थ बडबड करू नकोस. स्वामी चरणांचा दास हो. अशक्यही शक्य करतील स्वामी आणि हे सर्व शक्य करणारे फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून आमच्या डोक्यावर ना कोणाच्या उद्योगपतीचा हात आहे आणि ना कोणाच्या करोडपतीचा हात आहे, पण ज्यांचा हात आहे तो या सर्व सृष्टीचा चालक मालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे. आणि म्हणून बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये नक्की टाईप करा. मित्रांनो, आपण स्वामींकडे एकच प्रार्थना करावी. हे समर्था, आज तू बोध देत सांगितले की बाळा तुझ्या चंचल मनावर अंकुश ठेव, त्याला अनन्य भक्तीचे वेड लाव आणि मी दिलेल्या आदर्श तत्वाचे हुकुमांचे पालन कर. बघ, नक्कीच तुझे जीवन समृद्ध, यशस्वी आणि आनंदी होईल. हे आई, हे स्वामी, आज आम्हा बालकांना ही समज दिली आणि तुला त्यासाठी धन्यवाद. आणि हे स्वामी राया, अशीच प्रेरणा दे, अशीच मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. हे स्वामी राया, तुम्ही समजून घ्या. म्हणून स्वामींना पण परत प्रार्थना करायची आहे की हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले, पण पुढे किती होणार आहे, पण हे स्वामी राया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होतास आणि तूच माझा मार्गदर्शक होता. म्हणून हे दत्तात्रेया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्याय आहे आणि भरपूर तो वेगळा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करताना आणि करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भरकटले तर पुन्हा तुझ्या चरणांवर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना. हे दत्तात्रेया, श्री स्वामी समर्थ म्हणजे परमशांती आणि श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद आहे. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम प्रेम, विश्वास, भाव आहे. आणि हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा दिली, त्यासाठी तुला धन्यवाद. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे आणि तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव आणि तुला अपेक्षित समृद्ध, यशस्वी, आरोग्यदायी, आनंदी जीवनाची अभिव्यक्ती आमच्याकडून तू नक्कीच करून घे. तुझ्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी म्हणजेच फुलांची पाकळी, अध्यात्म्याला जोडून ठेवणारी साखळी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तांवर सुखाची सावली. म्हणून स्वामींना सर्वजण मानत असतात आणि जपत देखील असतात. म्हणून पण स्वामी, आजपर्यंत तुम्हीच सर्व गोष्टीतून मुक्त केले, अनंत चुका पदरात घेतल्यात. चूक असताना तुम्ही सन्मार्गावर आणले आणि जीवन आनंद उत्साहाने फुलवले आणि तुमच्या कृपेने जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील आधार भेटला आणि आमचा सगळा अंधार हा मिटला. आता आयुष्यात जे काही आहे आणि होईल ते तुमच्या कृपा आशीर्वादाने होईल आणि तुमच्या कृपाछायेत आयुष्य भरून जाऊन आपली चरणसेवा नित्य घडावी, एवढेच मागणे स्वामीराया तुमच्याकडे. आणि स्वामीराया, तुम्ही आम्हाला फक्त आजच बोध देत राहा, हेच मागत आणि सांगत जा की आमचं कुठे चुकत आहे आणि आम्ही कुठे बरोबर आहोत. हे जर आम्हाला कळलं तर आम्ही परम भक्तीत असू आणि आम्ही तुमच्या सेवेचे आणि तुमच्या वचनाचे पालन नक्कीच करू. फक्त आम्ही तुम्हाला एक मागू इच्छितो की आमच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करा आणि आमच्या पाठीमागे तुमचा हात नक्कीच असा ठेवा. स्वामीराया, तुमच्याकडे मागणे आहे, कारण एवढेच आम्ही तुमच्याकडे मागत असतो आणि किंवा भरपूर काही गोष्टी तुम्ही आम्हाला न मागताही दिल्या आहेत. त्यासाठी स्वामीराया तुमचे मनापासून धन्यवाद. असे धन्यवाद आपण स्वामींचे दररोज करायचे आहे आणि स्वामी भक्तीत आपल्याला विलीन होऊन जायचे आहे. मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय आहे आणि जरा ते स्वच्छ नसेल तर तेजस्वी चेहराही उपयोगी येत नाही, एवढं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून सुंदर विचार एक सुंदर आत्मा निर्माण करत असतो आणि सुंदर आत्मा निर्माण झाला की आपल्याला चांगले व्यक्ती भेटत असतात, कारण आपण सर्वांचा चांगला विचार या जगात करत असतो. म्हणून जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे असते. म्हणून स्त्रियांचा धागा फार नाजूक असतो आणि मित्रांनो, स्नेह एकदा जुळतो, एकदा तुटला की परत जोडता येत नाही.
आणि मग जरी जोडला तरी गाढ राहते आणि कायमची फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो आणि तो बाकी सर्वांच्या गाठी मारूनच धागा टिकवता लागतो आणि तो टिकवावा लागणारच आहे. त्याला जीवन असं म्हणतात आणि असंच जीवन आपण जगलं पाहिजे. पदरी अपयश आलं की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झाला तर नसलेले नाते सुद्धा बोलती होतात आणि आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखेही बोलू लागतात. हा जीवनाचा नियम आहे आणि हेच तुम्ही समजून घेतले पाहिजे. सर्वात जीव घेणारा क्षण कोणता? खूप सद्भावाने एखादी गोष्ट करायला जाव आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा आणि यादी नक्कीच सदी हेतूतच शंका घेतली जावी. आणि हा आहे म्हणून मित्रांनो, तुम्ही आयुष्यात लोकांना जपायला शिका आणि माणसं जपायला नक्कीच शिका. म्हणून आयुष्यात काही लोकांचा सहवास अगदी गर्द झाडांच्या शीतलतेसारखा वाटतो आणि ते आयुष्याच्या प्रखर उन्हातही आपल्याला सावली विसावा देतात आणि त्यांचा सहवास बोलणं म्हणजे जसं सर्वांचा जसं विचार पडणं आहे आणि तो सहवास आपल्याला नक्कीच लाभला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की मनात प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं. उत्तर आलं शरीराचं वाढलं तर व्यायाम आणि मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान नक्कीच करायला हवं आणि हे आपण शेवटपर्यंत लक्षात ठेवायला हवं. आणि आपण दान केले तर आपल्याला स्वामी हे 100 पट देतात आणि हे तितकेच खरे आहे. म्हणून डोळ्यांना दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास आहे. मग तसंच डोळ्याने दिसणारा भगवंत तुम्हाला वाचू शकतो ना, यावर विश्वास ठेवा. मग विश्वास ठेवायला हरकत नाही, कारण स्वामी आपल्या पाठीशी कायम असतात. म्हणून बिंदास्त जगणं हे सोपं नसतं. त्यासाठी जुन्या आठवणींचा कवडीमोल भावात लिलाव नक्कीच आपल्याला करावा लागत असतो आणि सहन केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भावा आणि भाषा नसते. म्हणून आपण सापडत नाहीत ते शब्द असतात, एवढं फक्त लक्षात ठेवा. जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं आपल्याला सोडून जात असतात. म्हणून ती माणसं जपायला शिका जे शेवटपर्यंत तुमची साथ देतील. आणि तिला पाऊस आवडतो, मग तो पाऊस तिला आवडल्यानंतर भरपूर काही गोष्टी त्या माणसाला आवडत असतात आणि त्या माणसामध्ये आपण रमून जायचे असते. आणि त्या पावसाळ्यात आपण एक शिकायचं असतं की उन्हाळ्यात ज्याचे बाष्पीभवन होते आणि मग ती वाफ पाण्याची जाऊन त्या ढगामध्ये विलीन होते आणि मग परत पाऊस पडत असतो. आणि तसंच आपण सर्व काही आपण जे काही वाईट गोष्टी आहेत आणि त्या आपल्यामध्ये विलीन करून आपल्या मुखातून फक्त आपण चांगले विचार सोडले पाहिजे आणि सकारात्मक विचार आपण नक्कीच केले पाहिजे. म्हणून नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी मात्र नक्कीच दिसत असते. म्हणून नाती ही हल्ली जॉब सारखी झाली आहेत. चांगली ऑफर आली की लोक सोडून जात असतात आणि म्हणून एक लक्षात ठेवा, जो शेवटपर्यंत टिकेल त्याला या जीवनाचा भरपूर मोठा फायदा नक्कीच होईल आणि ज्याला त्याच्या कर्माची फळं ही ज्याला त्याला नक्कीच मिळतील. हाही जीवनाचा परिपूर्ण नियम आहे. म्हणून कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो ना, तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो आणि तो स्वीकारावाच लागणार आहे आणि सगळ्यांनाच लागत असतो. म्हणून तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या आणि नसू द्या, म्हणून मारणाऱ्यांच्या हात धरता येतो, पण बघत राहणाऱ्यांच्या डोळ्यांचे आणि डोकांचे डोळे झाकता येतात का ते मला तुम्ही नक्कीच सांगा. आणि म्हणून आपण बघत राहायचे नाही आणि आपण डायरेक्ट नक्कीच मदत करायला जायचे आहे. आणि जर आपण मदत केली तर भरपूर पुण्य आपल्या हातून घडते आणि भरपूर चांगल्या गोष्टी आपल्या हातून या दोन्ही होतही असतात. म्हणून मित्रांनो, स्वामी म्हणतात तू कर्म करत जा फळाच्या अपेक्षा न करता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे हे माझे कर्तव्य आहे. स्वामी म्हणतात जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आहे. आणि म्हणून काही लोक दगडामध्ये भाव शोधायला जातात पण त्यांना सापडत नाही. मग तुमच्या मनामध्ये विश्वास नाही तर तो भावही तुम्हाला तसा सापडणारही नाही. एवढं लक्षात घ्या. आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरवले जात असतो आणि तिथे फक्त तुम्ही शांत बसायचे आणि वाट बघत बसायचे. फुलं दिसायला किती सुंदर असली ना तरी ओळख ही सुगंधाने त्याची होत असते. त्याचप्रमाणे माणूस किती सुंदर असला किंवा श्रीमंत असू द्या, त्याची ओळख ही त्याचा स्वभाव आणि वागणूक यावरच नक्की ठरत असते. म्हणून तुमचा स्वभाव आणि तुमची वागणूक ही नेहमी चांगली असायला हवी. आणि आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. तिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात
आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना, तो कधीच एकटा पडत नाही आणि स्वामी त्याला एकटा पडूही देत नाही. म्हणून स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवला तर ती कमजोरी बनते. आणि तुम्ही कधी बरोबर होताय कोणाला आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच नक्की आठवत असतं. आणि म्हणून आपण जीवनामध्ये चुका कराव्या, पण त्या सुटणाऱ्या असाव्यात एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो आणि बाकी चांगल्या काळातच ओळखणारे सुद्धा ओळख दाखवत असतात. आणि म्हणून प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीणाने होत असते, एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत ना ते खरे आहेत. आणि पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर जिवलग होतात आणि सगळेच आपल्याजवळ येत असतात, एवढं लक्षात ठेवा. म्हणून शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणारे व्यक्ती सोबत नक्कीच राहिले पाहिजे आणि नक्कीच तुम्ही जीवन ते चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे. स्वामी सांगतात, स्वतःला जर जिवंत समजत असाल तर चुकीच्या गोष्टींना विरोध करा, कारण पाण्याच्या प्रवाहात मोडदे वाहतात आणि तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून त्या प्रवाहात तुम्ही वाहू नका. चुकीचे होते त्याच्या विरुद्ध तुम्ही नक्कीच आवाज उठवा. मित्रांनो, आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर मग आपण खूप धनवान आहोत आणि खूप श्रीमंतही आहोत. म्हणून शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये असतील आणि तसे व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. म्हणून क्षणभराच्या सुखासाठी कोणता विश्वासघात होईल असं वागू नका. आणि म्हणून नक्कीच माणूस म्हणून जन्माला आलात तर त्या लाख मोलाची माणुसकी नक्कीच तुम्ही अजिबात विसरू नका आणि ती ध्यानात ठेवायला शिका. लोकांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका. लोकांचं काय चांगलं झालं तर हात दाखवतात आणि वाईट झालं तर दात ते दाखवत असतात, एवढं मात्र ते प्रयत्न सुद्धा करत नाहीत. म्हणून बाळा, एक लक्षात ठेव, तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुला देणार आहे. आणि असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत आणि या वचनाचे पालन तुम्ही नक्कीच हमखासपणे करायचं आहे. आणि त्या वचनाचे पालन केलं तर तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवू शकाल. आणि तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर मग नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम हा नक्कीच होत असतो. आणि तो एकदा परिणाम झाला की परत तुम्हाला मग आळस येत असतो. आणि म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर नक्कीच त्याला साथ द्यायला तुम्ही शिका. आणि मित्रांनो, वेळ आणि संयम फक्त ठेवा. सर्व काही तुमच्या पदरात पडणार आहे. आणि सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारे आणि सतत सोबत राहणारी आणि माणसं कोणतीही नाती आणि खरी आणि अत्यंत महत्त्वाची असतात आणि तीच नातं आपल्याला पुढे घेऊन जात असतात. आणि म्हणून एवढं मात्र तुम्ही लक्षात नक्कीच घेतलं पाहिजे. आणि हे जे झाले ते चांगलेच झाले आणि जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून आपण भ्यायचं कशाला? आपल्यासोबत तिन्ही ब्रह्मांडाचे मालक हे श्री स्वामी समर्थ आहेत, म्हणून भिण्याचं काही कारण नाही, एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. मग संकट किती मोठं असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास हा कायम ठेवावा. आणि एवढं आपण नक्कीच लक्षात ठेवावं. फक्त तुम्ही लक्षात ते ठेवलं की सर्व काही शक्य होऊन जाणार आहे आणि मग तुम्हाला दुसरं काही लक्षात ठेवायची गरजही नाही आणि कशाला तुम्हाला भासही होणार नाही. मित्रांनो, प्रसंग आणि विषय हा कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत, कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण आपले शब्द ते कधीच विसरू शकत नाही. हा सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणून आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निसंग सोपवा. आणि बघा, स्वामी तुम्हाला किती साथ देतील आणि किती गोष्टी तुम्हाला तुमच्याकडून घडवून घेतील. म्हणून स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट नक्कीच त्या पार्टीमध्ये बोललं जात आहे. आणि कारच नक्कीच पुढचं वाईट हे तुमच्याबरोबरही बोललं जाऊ शकतं. म्हणून मग अशा लोकांमुळे आपण देशही मागे राहतो. आणि मित्रांनो, इथे कमवायचे आहे आणि इथे आपल्याला गमवायचे सुद्धा आहे. म्हणून गर्व कशाला करताय? कोणताही गर्व कोणाचाच टिकून राहत नाही. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समृद्ध आपली शांतता व आपले संयम हा सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आले तरी आपला चांगुलपणा सोडू नका आणि त्या चांगुलपणाप्रमाणे नक्कीच तुम्ही वागत चला. पुढे तुम्हाला भरपूर काही चांगल्या गोष्टीही मिळतील. म्हणून स्वभाव इतका चांगला ठेवायला हवा की क्षणभर भेटलेला माणूस आयुष्यभर नक्कीच लक्षात राहिला पाहिजे आणि आयुष्यभर विसरला नाही पाहिजे. मित्रांनो, शांत राहणे त्याच्यापेक्षा मोठे उत्तर कोणतेच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कुठेच नाही. त्यामुळे त्याला त्याग करा आणि तुमच्या अहंकाराला आणि स्वीकार करा तुमच्या वास्तविकतेचा. नक्कीच तुम्हाला बरं वाटेल आणि भरपूर गोष्टी तुमच्याकडून घडूनही येतील. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात कधी जाऊ नका
आणि देवाने आपल्याला असंच बरंच काहीतरी दिलं आहे, म्हणून तुम्ही नक्कीच मंदिरात जावा आणि मंदिरात तुम्ही भरपूर काही गोष्टी समजून घेऊ शकता. मित्रांनो, स्वामी म्हणतात, लोकांच्या वाईट बोलण्यामुळे किंवा आलेल्या वाईट परिस्थितीमुळे निराश होऊ नका. दोन्ही तुमच्या प्रतिष्ठेविरुद्ध आणि प्रतीक्षेशिवाय नक्कीच ते उभे आहेत. आणि म्हणून इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसे या जगाला बुद्धीस नक्कीच आणती असतात आणि मग एकटी नसतात. म्हणून कोणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा परिणाम नसतो, ते बरं वाईट असणे त्याचे संस्कारही असतात. एवढेच लक्षात आपण घ्यायला हवं. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे योग्य वेळ आली की आपोआप होतं. मग तो मान असो किंवा मग प्रेम असो किंवा मग ते प्रेम असो. म्हणून नक्कीच तुमच्यासोबत देखील तसंच होईल आणि तुम्ही त्या गोष्टीमधून बाहेर नक्कीच याल. आणि म्हणून मित्रांनो, नक्कीच तुम्ही स्वामींवर तुम्हाला मनापासून विश्वास असेल आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जीवनामध्ये जेवढे काही बहाणे करता ना, ते बहाणे करणे थांबवा आणि तुमचं एखादं उद्दिष्ट तुम्ही का गाठू शकला नाहीत याची स्वतःला फालतू कारणं देत राहणं हाच तुमच्या आणि उद्दिष्टांच्या मधला सर्वात मोठा अडथळा असतो. म्हणून एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या चाकोरीबाहेर जाऊन काही कष्ट करावे लागणार असतात. अशा वेळी सुरुवातीला जेव्हा तुमच्या नेहमीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडायची वेळ येते तेव्हा आपल्याला हे जमेल का या धास्ती आणि भीतीपोटी आपलं मन अनेक बहाण्यांचे बागुलबुवे उभं करतं. ही गोष्ट करण्यासाठी ही वेळ योग्य आहे का? मी हे कसं करू? मी किती लहान आहे? मी या वयात कसं जमेले? अशक्य आहे. हे मी नाही करू शकणार. हा माझी आवडता बहाणा होता. पैसेच नाहीत. मग पैसेवाले लोक काय म्हणतात? वेळच नाही. किंवा अजून एक बहाणा म्हणजे माझी गोष्ट जरा निराळी आहे. नाही मित्रांनो, नाही, तुमची वेगळी गोष्ट आहे. आणि असे बहाणे आपण नक्कीच जीवनामध्ये आणत असतो आणि असे बहाणे मारत असताना आपल्याला त्यातून भरपूर काहीच मिळत नाही शिकायला. म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा. योग्य वेळ कधीही येत नसते. त्यामुळे आत्ताच्या आत्ता कामाला लागा, नाहीतर मग अनंत काळ वाटच पाहावी लागेल. संकटाचं नेहमीच एक संधी दडलेली असते. काम करायचंच असेल तर तुम्ही फार लहान अशी नसता आणि फार वृद्धही नसता. खूप कमी किंवा खूप मोठ्या वयात काहीतरी उद्योग करून यशस्वी झालेल्यांच्या अनेक कहाण्या तुम्हाला नेटवर मिळतील. त्या बघा. पैसे नाहीत असं कारण आहे का तुमचं? का तुम्ही अयोग्य ठिकाणी पैसा वाया घालवताय? टीव्हीचं बदलायचा किंवा जास्त आधुनिक म्युझिक सिस्टीम घ्यायची यात पैसा घालवताय का योग्य कामात पैसा वापरण्याऐवजी? मग गमतीची गोष्ट अशी आहे की पैसा नाही या बहाण्याची ढाल करणाऱ्यांच्या लोकांनी जर एखाद्या आर्थिक प्रशिक्षक किंवा सल्लागाराचा सल्ला घेतला तर त्यांना लगेच पैसा उपलब्ध होतो. हे व्यावसायिक तज्ज्ञ वाया जाणाऱ्या पैशांचा ओघ थांबवतात. म्हणून या बहाणेबाजांना त्यांच्या असलेल्या मिळकतीतून पैसा उपलब्ध होतो हे उघड आहे. आणि हीच गोष्ट वेळ नाही म्हणणाऱ्यांची पण असते. माझ्या प्रशिक्षणार्थींपैकी जे वेळ नाही म्हणत असत त्यांना आता वेळ मिळतो. आणि मी सांगत असे, एकतर वेळ नाही हा बहाणा स्वतःला अजून काही काळ सांगत बसा किंवा एखाद्याचा हा बहाणा झटकून टाका आणि कामाला लागा. कारण एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी लख आहे. जे तुम्ही करताय तेच करत राहिला तर जे तुम्हाला मिळतंय तेच मिळत राहील. मग काय करता हे लक्षात घ्या. तुम्हाला अपडेट हे जीवनामध्ये नक्कीच व्हावं लागेल. म्हणून अपेक्षा कमीच ठेवा. मग यश चमकून तुमचं नक्कीच उठेल. अपेक्षित कामाहून जास्त काम करणं केव्हाही चांगलं असतं. हा एक अजून कळीचा मुद्दा आहे. वेळेचं व्यवस्थापन करण्याची ही सर्वोत्तम युक्ती आहे. ही युक्ती वापरल्यानं माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि यामुळे मला येणारा तणाव शून्य झाला. मला तणाव मुख्यतः कामाच्या मुदती पाळण्याच्या बंधनामुळेच येत असे. माझं किंवा तुमचं कामच मागच्या काळात कसं होतं आणि ग्राहकांपर्यंत आपली उत्पादनं पोहोचण्यासाठी अगदी शिंपिकापर्यंतची कामं आपल्याला करावी लागायची. जवळच्या रोजचंही कामं व्यवस्थितपणे पार पाडायचं दडपण असायचं. हे फारच दमवणारं आणि तणाव निर्माण करणारं असायचं. बहुतेक कामं मुदतीच्या अगदी शेवटच्या क्षणात किंवा कधीतरी तर थोड्याफार उशिरानेच पूर्ण करू शकायचो. शिवाय माझ्याकडून हे काम कधी होतंय याच्या आतुरतेने वाट पाहणं असणाऱ्या रागीट ग्राहकांनाही मला तोंड द्यावं लागत असे. कधीकधी माझ्याकडून थोडासा उशीर झाल्यामुळे चवताळलेल्या ग्राहकांचा रागही मला शांत करावा लागे. मग मी यावर विचार केला आणि आमच्याकडून उशीर होणाऱ्या कामांपैकी 90% कामांना केवळ 1-2 तासचा उशीर होतोय असं माझ्या लक्षात आलं. आणि मग मी बॉसची परवानगी घेऊन माझ्या अखत्यारीत होतं आणि तेवढा माझ्या वेळापत्रकात काही नक्कीच बदल केला. आणि जी उत्पादनं मी ग्राहकांपर्यंत पोहोचवायची ठरली आहेत त्यांनाच वेळापत्रकात मी बदल करू शकत होतो.
मग मी काय केलं, एखादं उत्पादन 5 एप्रिलला ग्राहकांना देण्यासाठी उपलब्ध होईल असं वेळापत्रक मॅन्युफॅक्चरिंग विभागानं मला दिलं. तर ते उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तारीख मी 10 एप्रिल अशी ठरवू लागलो. आणि नक्कीच ते उत्पादन होऊ लागलं आणि लवकर तो ग्राहक नक्कीच त्याला ते उत्पादन मिळूही लागलं. म्हणून आदर्श दिवस तुमचा असायला पाहिजे. तुम्ही आदर्श दिवस कसा असावा याचा आराखडा तुम्ही बनवायला हवा. नक्कीच तुम्ही विश्वास ठेवलात तर मग तुम्हाला ते घडलेलं दिसेल. बऱ्याच प्रशिक्षकांचा हा आवडता आणि पहिला धडा आहे. तुम्हाला आदर्शवत वाटणाऱ्या दिवसाचा आराखडा आखा आणि अगदी आदर्श आयुष्य कसं असावं असं तुम्हाला वाटतं आणि तुमच्याकडे पैशांची आणि वेळेची कमी नसती तर तुम्ही काय केलं असतं, कुठे राहिला असता, बंगल्यात का फ्लॅटमध्ये, सध्या तुमची नोकरी, तुमच्या आजूबाजूचे कसे आहेत, सध्या तुम्ही काय करता, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. त्यात फरक किती आहे हे आजमावून बघा आणि मग मोठी स्वप्न बघायला लागा. स्वतःवर मर्यादा घालू नका. हे कसं शक्य होईल असा विचार न करता आपल्या मनात आदर्श आयुष्याची कल्पना मुक्तपणे रंगवत राहा. कसं वाटतं हे सगळं लिहून काढा. आत्तापर्यंत तुम्हाला लिहून काढण्यातलं इंगित कळायला असेल. म्हणून आदर्श आयुष्य नेमकं कसं असावं असं तुम्हाला वाटतं ते लिहून काढा आणि आपल्या स्वप्नातलं आयुष्य रेखाटायला एक लहानशी स्वतंत्र वहीच करा. काही लोक तर स्वप्नातल्या आदर्श आयुष्याची मिळत्या जुळत्या फोटोचं मोठं कोलाज करतात आणि ते नेहमी दिसेल अशा ठिकाणी लावून ठेवतात. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की हे सगळं मजेनं मौज येतं, आनंदानं करायचं आणि मनात ठेवायचं. तर नक्कीच सुरू करूया. काहीही अडथळा नको. एक तासभर शांत बसा. रेडिओ, TV, फोन नक्कीच सगळं बंद करा. नजरेसमोर आपल्या त्या हव्या हव्याशा आयुष्याचं चित्र उभं करा आणि सगळं काही बारकाव्यानिशी पहा. स्वप्नातलं तुमचं घर कसं आहे, तुम्ही सकाळी कितीला उठताय, तुमची तब्येत कशी काय आहे, अवतीभोवती कोण आहेत, तुमचं काम कोणतं आहे, या कल्परंजनाला कोणत्याही मर्यादा नाहीत हे लक्षात ठेवा आणि ते तुम्ही नक्कीच लिहून काढा. म्हणून स्वतःच्या भावनांचा स्वीकार करा. बुद्धी तुम्हाला एखाद्या वेळी गोंधळात टाकू शकेल, पण भावना कधीही तुमच्याशी खोटं बोलत नाहीत. म्हणून तुमच्या मनस्थितीसाठी कोण जबाबदार असतं, तुम्ही. जबाबदारी आणि निवड याबाबत आपण काय बोललो होतो हे आठवतंय ना. म्हणून तुमचे विचार कोणते असावेत याचं नियंत्रण तुमच्या हातात असतं हे आठवतंय ना. आणि तुमच्या भावना या सरतेशेवटी तुमच्या विचारांमधून निर्माण होत असतात. हे कसं होतं हे आपण बघू. एखादी भावना ही एक चल ऊर्जा असते आणि एखाद्या विचाराचा प्रतिसाद म्हणून ही उत्पन्न होते आणि ही अगदी भौतिक क्रिया असते. तुमच्या विचारांना दिशा देऊ शकलात तर भावना हव्या तशा बघू नक्कीच तुम्ही शकाल. आणि या भावनांची धास्ती घेऊ नका. भावना तुमच्या असतात खऱ्या, पण भावना म्हणजेच तुम्ही असं नाही. या भावनांचा स्वीकार करा आणि प्रत्येक भावनेचा काही एक उद्देश असतो. भीती या भावनेचा उद्दिष्ट तुम्ही स्वतःचं संरक्षण करावं हा असतो. राग आला की तुम्ही इतरांना स्वतःची बाजू समजावून सांगता आणि तुमच्या बाबतीत त्यांनी कोणत्या मर्यादा पाळायला पाहिजेत तसंच काय केलेलं तुम्हाला आवडत नाही हे त्यांना समजतं. दुःखाची भावना तुम्हाला शोक करू देते आणि तुम्ही काय गमावलंय हे जाणवून देते. आणि आनंदाची भावना तुम्हाला नक्कीच उत्फुल्ल करते, सगळं छान आहे हे दर्शवते. अशाच प्रकारे इतर सर्व भावनांचाही ठराविक उद्दिष्ट असतो. यावरून भावना किती महत्त्वाच्या आहेत हे समजतं आणि त्यामुळेच आपल्या भावना ओळखून त्या दडपून न टाकता, त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्या प्रकट करणं, मोकळ्या करणं हे फार महत्त्वाचं ठरतं. खरोखर आनंदी नसताना मी आनंदी आहे असं म्हणण्यानं काही साध्य होत नाही. तुम्ही कशा प्रकारे स्वतःला फसवू शकत नाही. त्याऐवजी आपल्या भावना कशा आहेत हे ओळखा आणि या भावनांचा उगम कोठून होतोय याचं विश्लेषण करा. एखादी भावना म्हणजेच आपण स्वतः अशी गल्लत करू नका. मी पुन्हा सांगतो, तुमची भावना म्हणजे संपूर्ण तुम्ही नसता, तुम्ही त्याहून अधिक असता. हे जे तुम्ही असता ते त्रयस्थपणे भावनांना पारखून त्यांचा उगम शोधू शकता आणि त्यांची परिणती कशात होणार आहे हे बघू शकता. म्हणून निरभ्र आकाशात मधून ढगांचे पुंजके येतात आणि वाऱ्याबरोबर वाहूनही जातात. अवकाश पुन्हा निरभ्र होतं आणि तशाच प्रकारे या भावना मनातून वाहून जातात. त्यांची वाट पहा. ढग येऊन पाऊस पडणं जसं तुम्ही स्वीकारता तसाच हा भावनांचा पाऊसही स्वीकारा. तुम्ही जेव्हा घराच्या खिडकीतून बाहेरच्या मुसळधार पावसाकडे पाहता तेव्हा हा पाऊस आता कायम असाच राहील असा विचार करता का? नाही ना. मग ही हवामानाची एक स्थिती आहे, बदलेल काही वेळानं. हे तुम्हाला कळलं. अगदी अशाच पद्धतीनं भावनांकडे बघा. राग, दुःख, भीती, अस्वस्थता या आणि इतर भावना या मनाच्या एका स्थितीत दिसतायत, त्यानंतर बदलतील हे लक्षात ठेवा. आत्ताच्या क्षणाला तुम्हाला दुःख होतंय याचा अर्थ आत्ताचं आयुष्यभर दुःखच होणार असा कदापि नाही, हे समजून घ्या. भावनांना चांगल्या किंवा वाईट अशी लेबल्स लावू नका. भावना फक्त असतात बस. अशा भावना संदर्भात काहीही लिहून तुम्हाला मोकळं वाटणार असेल तर मग लिहा. त्या मोकळ्या होऊन जाऊ देत.
भावना म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक अस्वस्थतेचे संदेश देणारे जणू दूत असतात. त्या काय सांगतायत ते ऐका आणि एखाद्या भावनेत तुम्ही अडकून राहिला असाल तर मग तुम्ही भूतकाळातला अडकलात आणि त्यामुळे मूल्यवान असे वर्तमानातले क्षण गमावतात. तुम्हाला खरंच काय हवं आहे आपल्या अंतर्मनात डोकावून याचं उत्तर तुम्ही नक्कीच मिळवलं पाहिजे आणि भावनांचं व्यवस्थापन करायला शिका. म्हणून स्वतःच्या भावना ओळखणं, त्या समजून घेणं, त्यांचा वापर करणं आणि त्यांचं व्यवस्थापन करणं हे कौशल्य आहे. याबद्दल तुम्ही नक्कीच शिकायला हवं आणि हे शिकलात तर तुम्ही भावना नक्कीच कंट्रोल करू शकता. म्हणून जे काही तुम्ही काम करताय आणि कसंही करताय तर त्यावर लगेच ॲक्शन घ्यायला शिका आणि कृती करा. उद्या जी जबाबदारी तुमच्यावर येणार आहे तिच्याकडे आज दुर्लक्ष करून चालणार नाही. जे काम न करता आज आपण मेलो तरी चालण्यासारखं आहे तेच काम उद्यावर टाका. म्हणून डॉक्टर वेन डब्ल्यू डायर काय म्हणतात हे लक्षपूर्वक ऐका. जे करायचं आहे ते आत्ता करा. उद्याची शाश्वती कोणालाच नाही. एखाद्या जुन्या मित्राला ईमेल करायचा असेल, कुटुंबासोबत वेळ घालवावासा वाटत असेल तर आत्ताच तसं करा. पुढे पुढे ढकलत राहू नका. या बाबतीत स्वतःवरच उपकार करा आणि चालढकल बंद करा. कोणत्याही कामाची चालढकल केल्यानं तुमची फक्त अस्वस्थता वाढते आणि बहुतेक वेळा तुम्ही पुढे पुढे ढकलत असलेलं काम खरं तर चुटकीसरशी होणारं असतं आणि ते एकदाच करून टाकलं की अरे आपण उगीच पुढे ढकललं की हे काम असं तुम्हाला वाटतं आणि ते काम करून झालं की तुम्हाला हलकंही वाटतं. कारण हे लक्षात ठेवायची आता गरज नसते. हे राहिलं करायचं अशी टोचणी राहत नाही. चालढकल करणं म्हणजे जे करायला हवंच आहे असं काम पुढे पुढे ढकलणं आणि हे म्हणजे काहीही न करता जादूनं आपण कामं होऊन जास्तीत जास्त जातील असं समजण्यासारखं असतं. अशी आपोआप थोडीच होतात कामं. मी तुम्हाला पुढे होऊन करावी लागतात आणि चालढकल करण्याचं प्रमुख कारण म्हणजे धास्ती आणि नकाराची, अपयशाची किंवा अगदी यश मिळण्याची सुद्धा धास्ती असते. दुसरं कारण आहे आपल्यावर फारच जास्त कामाचा बोजा असणं. आपल्या चालढकल 3 प्रकारे करता असतो. जे करायला हवं ते न करता स्वस्थ बसणं, जे खरोखर करायला हवं त्यापेक्षा कधी महत्त्वाचं काहीतरी करण्यात वेळ दडवणं किंवा रंगाळलेल्या या कामापेक्षा जास्त महत्त्वाचं काम समोर आल्यानं ते आधी करणं. म्हणून तुम्ही पहिले कामं सर्व ओळखून घेतली पाहिजे जे तुम्हाला कामाचे आहेत आणि कुठल्या कामाची तुम्ही चालढकल करतायत ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मग तुम्हाला लक्षात नक्कीच येईल. एखादी गोष्ट प्रत्यक्षात मिळवण्याआधीपासूनच ती मिळाल्यासारखं नक्कीच वागायला शिका. एखादा गुण अंगी बाणवायचा असेल तर तो आधीपासूनच तुमच्यात असल्यासारखं भासवा. आधीच तसं वागा. उद्दिष्ट गाठायच्या आधीच ते गाठलं आहे असं भासवा. आयुष्यात जे काही उत्कृष्ट उदाहरण, चांगली नोकरी, उत्तम राहणीमान, आत्मविश्वास आदी मिळवायची तुमची इच्छा आहे हे जणू मिळवलंच आहे अशा तऱ्हेनं वागा. आणि आत्मविश्वास वाढवायचा असेल तर वागणं, बोलणं आत्मविश्वासपूर्ण करा आणि चालणं तडफदार करा. उभं राहणं, बोलणं या क्रियांतून तुमचा आत्मविश्वास बाहेर झळकू द्या आणि तुमच्या सुप्त मनाला वास्तव आणि कल्पना यात भेद करता येत नाही याचा फायदा घ्या आणि जे मिळवायचं आहे ते मिळाल्याचं सारखं वागणं ठेवा. आणि न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंगमध्ये आणि प्रशिक्षणामध्ये याला मॉडेलिंग असं नाव आहे. यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे यशस्वी झालेल्यासारखं निरीक्षण करा आणि चक्क त्यांच्या वागण्याची नक्कल करा. एखादा विशेष गुण आपल्याकडे हवा अशी इच्छा असेल तर तो गुण असणाऱ्यांचं व्यक्तींचं निरीक्षण करून त्यांच्यासारखं वागा आणि जे मिळवायचं आहे ते मिळाल्यासारखं वागा आणि बघा काय होतं. मग फेक इट टिल यू मेक इट. म्हणून तुम्ही जोपर्यंत लढाईत शिकाल आणि जोपर्यंत तुम्ही वागायला शिकाल आणि चांगलं वागायला शिकाल आणि त्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील. तुम्ही ढब बदला आणि म्हणून तुम्ही जसं असता वाटतंय तसं आपलं असल्यासारखा अभिनय करा आणि थोड्याच दिवसात अभिनय सत्यात नक्कीच उतरेल. म्हणून या प्रकरणात मी जे सांगणार आहे ते न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंगमध्ये सांगितलं जातं आणि ते असं सांगतात तुमची ढब बदलतेत की तुमची मनस्थिती बदलते. म्हणून असं सांगितलं की ऐकणाऱ्यांना वाटतं मी काहीतरी विनोद करतोय, पण या कल्पनेला असं एकदम झिजकारण्याऐवजी एकदा करून पाहायला काय हरकत आहे. तुम्ही जेव्हा दुःखी मनस्थितीत असता तेव्हा तुमची ढब कशी असते, झुकलेल्या नजर खाली वळलेली, अगदी असे गळून गेल्यासारखे असताना. आता एक क्षणभर आपण फक्त करून बघा. ताठ उभे राहा, खांदे ताठ, छाती विस्तारलेली, डोकंही उन्नत स्थितीत आणि अजून चांगलं म्हणजे नजरही वर कुठेतरी बघणारी. आता कसं वाटतंय? तुम्ही जर अशा उन्नत अवस्थेत शरीर ठेवून बोलणं, चालणं, हसणं अशा क्रिया केल्यात तर एकूणच खूप छान वाटतं. हे तुम्हाला उमजेल. असं उन्नत ताट असताना आपल्याला दुःख जाणवणं अशक्य असतं. या बाबतीत बरंच संशोधनातही झालेलं आहे आणि ब्रायन पेटी वॅगनर आणि यांनी 2009 मध्ये या संदर्भात संशोधन केलं. मरगळून झुकत्या अवस्थेत बसणाऱ्या लोकांपेक्षा सरळ ताट स्थितीत बसणाऱ्या लोकांमध्ये आत्मविश्वास खूप जास्त असतो असं यातून दिसून आलं.
टेड या माध्यमाद्वारे प्रसारित केलेल्या जाणाऱ्या प्रेरणादायी भाषणांमध्ये ॲमी कडी यांचं एक भाषण खूपच छान आहे. तुमची देहबोली सांगते तुम्ही कसे आहात हे ते भाषण. आणि यामध्ये ॲमिंडाना कार्नी यांच्या हार्वर्ड विद्यापीठात केलेल्या संशोधनाबद्दल सांगितलं आहे. त्यांच्या या संशोधनातून असं दिसून आलं आहे की शरीर रुबाबदार ताठ स्थितीत 2 मिनिटं ठेवलं तर टेस्टोस्टेरोन या संप्रेरकाच्या पातळीत 20% वाढ आणि कोलेस्ट्रॉल या संप्रेरकाच्या पातळीत 25% घट होते. टेस्टोस्टेरोन पातळीत वाढ झाली की आत्मविश्वास उंचावतो, तर कोलेस्ट्रॉल पातळीत घट झाली की तणाव कमी होतो. हे वैज्ञानिक सत्य आहे. आता पुन्हा मी सांगतो, त्याची कल्पना करून पहा. तुम्हाला जर काही महत्त्वाचं काम, प्रेझेंटेशन इत्यादी करायचं असेल तर आधी 2 मिनिटं शरीर ताठ उन्नत स्थितीत ठेवा. हात मागे नेऊन एकमेकात गुंफा, पायात अंतर ठेवा, डोकं नजर उन्नत असू द्या, किंवा मग तुमच्या एखाद्या खुर्चीवर रेलून बसा आणि दोन्ही बाहू हवेत पसारा आणि मग 2 मिनिटं अशा स्थितीत राहा. मग बघा काय होतं ते. म्हणून तुम्हाला जाणवेल आणि तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभवही येईल. म्हणून तुम्हाला खरोखर काय हवंय त्याची इच्छा तुम्ही मनात धरली पाहिजे. मागणी तर करा. मागणी करून झिडकारली गेली तरी ते मागणी न करता गप्प बसणं आणि नंतर अरे तेव्हा मागणी करायला हवी होती असं हळहळण्यापेक्षा पुष्कळ चांगलं आहे. म्हणून जिथे कुठे तुम्हाला अधिक चांगलं हवंसं वाटेल ते बोलून तर दाखवा. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये मनासारखी जागा नाही मिळाली तर चांगली जागा मागून तर पहा. विमानाचं इकॉनॉमी क्लासचं तिकीट असताना मनासारखी जागा मिळाली नाही तर ते तिकीट अपग्रेड होईल का हे विचारून तर पहा. आणि किती पगार वाढ हवी आहे हे बॉसला सांगून तर पहा. विचारा, मागणी करा. मिळणार नाही असं समजूनच विचारायचं कारण हे नको होतं आणि तुमच्याकडे आहेच तर मग विचारल्याचं पाहून स्थिती काहीच होणार नाही. झाला तर फायदा होणार आहे, म्हणजे गमावत काहीच नाही. अगदी मिळू मात्र शकतं अशा संधीसमोर तुम्ही आहात. मग ती संधी का नाही घेत? त्यामुळे जिथे तुम्हाला जास्त चांगलं काहीतरी मिळावंसं वाटेल तिथे तुम्ही संबंधित व्यक्तींना त्याबद्दल विचारा. ते नातेवाईक असोत, ऑफिसमधले असोत किंवा तुमचा मित्र अथवा जोडीदार असोत. तुम्हाला हे मिळवायला लागेल आणि करायलाच लागेल. म्हणून तुम्हाला काहीतरी अधिक चांगलं हवं आहे हे त्यांनी स्वतःहून ओळखावं अशी अपेक्षा करू नका. तुमचं मन त्यांना वाचता येत नाही, तुम्हालाच ते बोलून सांगावं लागेल. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण कित्येक वेळा दुसऱ्यांनी आपल्या मनातलं जाणलं नाही की दुखावतो. खरं तर आपली ही अपेक्षा फार जास्त असते. मी स्वतः माझ्या वैयक्तिक नात्यांमध्ये आधी फार दुखावला जात असे. जोडीदाराला आपलं मन समजत नाही असं मला वाटे. अखेर मलाच एकदा हे थांबवावं असं वाटलं आणि मी माझ्या मनातलं उघड करू लागलो, बोलू लागलो, हे हवं ते स्पष्टपणे सांगू लागलो. दुसरं उदाहरण आहे आपल्या बॉसचं. आपण जीव तोडून काम करतो आणि मग बॉस पगारवाढ किंवा प्रमोशन देईल याची आस लावून बसतो, पण ते काही लवकर घडत नाही. त्यामुळे चक्क मागणी करा. मागणी केल्यावर जास्तीत जास्त वाईट काय होईल तर बॉस पगारवाढीला किंवा प्रमोशनला नकार देईल. काय फरक पडणार? त्यामुळे आधीचीच परिस्थिती विचारल्यानंतरही राहणारच आहे. पण तुम्ही मागणी केलीत तर तुम्हाला काहीतरी कळेल आणि मिळणार आहे का? असल्यास कधी मिळणार? आधी ही स्थिती मागणी न करता गप्प राहण्यापेक्षा पुष्कळ चांगली आहे. आणि त्यामुळे जे तुम्हाला मिळायला हवं असं वाटतं त्याबद्दल स्पष्टपणे विचारा आणि विचारताना पुढील बाबी लक्षात ठेवा. मिळेल अशा अपेक्षेनं मागणी करा आणि ते मिळण्यास तुम्ही पात्र आहात असं तुम्हाला वाटत असायला हवं. या संदर्भातले तुमचे विचार, भावना आणि आंतरसंवाद सकारात्मक असतील याची दक्षता तुम्ही घ्यायला हवी. आणि ज्या व्यक्तीला तुमची मागणी पूर्ण करण्याचा अधिकार आहे तिच्याकडे मागणी नक्कीच करा. मागणी अगदी स्पष्ट, नेमक्या शब्दात तुम्ही केलीच पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या अंतरात्म्याचा आवाज तुम्ही ऐकला पाहिजे. आपला अंतरात्मा ही एक पवित्र देणगी आणि तर्कसंगत विचार करणारं मन आहे. हा तिचा विश्वासू सेवक असतो. मात्र आपण असा समाज निर्माण केला आहे की तो या विश्वासू सेवकालाच महत्त्व देतो आणि पवित्र देणगीविषयी विसरून जातो. आपला आतला आवाज ही किती मोठी देणगी आहे हे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी चांगलं जाणलं होतं. तुमचा आतला आवाज काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. तुमची अंतर्स्फूर्ती काय सांगते ते ऐका. मात्र हा आतला आवाज आणि आपल्या मनात किरकिरणारा एक क्षीणसा दुसरा आवाज हे वेगळे असतात बरं का. या दोन्हींमध्ये फरक करून कोणता आवाज हा आतला आवाज आहे हे ठरवणं सोपं नसतं. हा जो क्षीण दुसरा आवाज असतो तो आपल्याला तर्कनिष्ठ बुद्धीचा आवाज असतो आणि तो काय योग्य काय अयोग्य तसंच काय करावं आणि काय करू नये हे सांगत असतो. हा आवाज आणि आतला आवाज अचूकतेनं ओळखण्यासाठी तुम्हाला थोडा सराव करावा लागेल. छोट्या छोट्या गोष्टीतून याची सुरुवात करता येईल. उदाहरणार्थ कामावर जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या 2-3 रस्त्यांपैकी आज कोणता रस्ता घ्यावा, आता ढगाळ वातावरण असतानाही गॉगल सोबत घ्यावा का नाही, असे छोटे छोटे निर्णय घेताना आतला आवाज आणि बुद्धिनिष्ठ आवाज यातला फरक ओळखायला तुम्ही नक्कीच सुरुवात करा. आणि मी याचा सराव कसा केला होता ते मला आठवतंय.
शाळेत जाण्यासाठी 2 रस्ते होते. दोन्ही रस्त्यांवर रेल्वे क्रॉसिंग लागत असत आणि 2 क्रॉसिंग वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांची होती. आता उपयोग करून मी माझा आतला आवाज ओळखण्यासाठी एक खेळ खेळायचो. प्रत्येक दिवशी निघताना आज आपल्याला कोणत्या रस्त्यानं जावंसं वाटते, म्हणजे आपली अंतर्स्फूर्ती काय सांगते हे मी बघायचो. कधी अंतर्स्फूर्तीचा ऐकून ती सांगते त्या रस्त्यानं मी जाई आणि कधी मुक्काम तिच्या विरुद्ध रस्त्यानं निघे. मग जेव्हा जेव्हा मी अंतर्स्फूर्तीचं म्हणणं डावलून दुसरा रस्ता घेई तेव्हा तेव्हा मला क्रॉसिंग पाशी गेट बंद दिसून ताताकळत लागे. आणि म्हणून काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. आता मला हे दुसऱ्या कार्यालयात काही काम निघालं. तिकडे जाण्यासाठी 2 रस्ते होते. त्यातला एक रस्ता मला सोयीस्कर नक्कीच वाटला, पण त्याचवेळी आतून दुसरा रस्ता निवडण्याची जोरदार प्रेरणा होऊ लागली. मी त्या प्रेरणेचं ऐकलं आणि तो दुसरा रस्ता जो माझ्या मनात आधी नव्हता तो रस्ता धरला. आणि काही अंतर गेल्यावर गाडीतल्या रेडिओवरून कळालं की ज्या रस्त्यानं जायचा मी आधी विचार केला होता त्यावर 25 किलोमीटर लांबीचा महाप्रचंड ट्रॅफिक जाम झालाय. मी ताबडतोब माझ्या आतल्या आवाजाने आभार मानले. आणि तुम्हालाही आता असा अंतरप्रेरणेचा अनुभव आलेला असेलच. कधी असं झालंय का की तुम्हाला एखाद्या व्यक्तीची तीव्रतेने आठवण झाली आणि दुसऱ्या क्षणाला त्या व्यक्तीचा फोन आला आणि किंवा काही मित्रांची खूप आठवण आली आणि लगेचच ते कुठे दुकानात वगैरे भेटले. तुम्ही या आतल्या आवाजावर जेवढा जास्त विश्वास ठेवला तेवढा तो बलवान होईल आणि तेवढे त्याचे जास्त परिणाम अनुभवायला येऊ लागतील आणि तेवढा तो तुमच्या डोक्यातला दुसऱ्या तर्कनिष्ठ आवाजापासून वेगळा ओळखता येऊ लागेल. हे सगळं फार आश्चर्यकारक आहे. ध्यानधारणा केल्यानं हा आतला आवाज जास्त स्पष्टपणे समजू लागतो. 5-10 मिनिटं अगदी शांत बसा आणि मनात काय उमटतंय त्याकडे लक्ष द्या. एकदा का तुम्हाला आतला आवाज समजू लागला की ताबडतोब त्याचा ऐकायला लागा. तो काहीही सांगेल, एखाद्या ईमेल आत्ता त्या आत्ता करावा अशी ती उर्मी असेल किंवा कोणाशी तातडीनं संवाद करावा असं तो आवाज असेल. अचानक एखादी चांगली कल्पना स्फुरेल, लगेच ती अंमलात आणा. हे तुम्ही लक्षात ठेवा. रोजनिशी तुम्ही लिहायला शिका. जेवढं जास्त लिहायला शिकाल तेवढं जास्त दुनियामध्ये तुम्ही प्रगती करायला शिकाल. दैनंदिन जग बदलण्याचा विचार सगळे करतात, पण स्वतः बदलावं असा विचार कोणीही करत नाही. दैनंदिन लिहिणं मी कधीही चुकवत नाही. हा एक फार महत्त्वाचा स्वाध्याय आहे. मी माझ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना सांगतो. असं लेखक म्हणतायत, एक वही करा आणि तुमचा दिवस कसा गेला आहे त्यात लिहित जा. हे म्हणजे रोज रात्री थोडा वेळ काढून दिवसभराचं पुनर्लोकन करणं असतं. यामुळे तुम्ही दिवसभरात काय काय चांगली कृत्य केली याचा एक आढावा घेतला जाऊन त्यातले एक आनंदी क्षण पुन्हा जगायला मिळतात. तसंच आगामी धोरण ठरवता येतात. म्हणून रोज अशी नोंद ठेवत जा. असं केलं तर तुम्हाला आनंद, स्वतःबद्दलचा अभिमान आणि प्रेरणा याचा पुन्हा प्रत्यय येईल. याचा फार सकारात्मक परिणाम होतो. कारण झोपायच्या आधीच्या वेळेच्या दिवसभरातल्या चांगल्या आनंदी क्षणांचा उजाळा देणं याचा तुमच्या सुप्त मनावर फारच चांगला परिणाम होतो. शिवाय झोपही शांत गाढ लागते. यात एक पथ्य असं की दिवसभरातल्या चांगल्या संकल्पना आणि सकारात्मक घटना आणि क्षणच वेचून काढायचे आणि फसलेली किंवा अपयश मिळालेली कामं विचारातच आणायची नाहीत. ती आणली तर तुमची झोप उडेल आणि झोप उडण्याचा काय परिणाम असतो ते आता तुम्हाला माहीतच आहेत. म्हणून त्या विद्यार्थ्यांना आणि मला सुद्धा दैनंदिन लिहिण्याच्या सवयीमुळे फार मोठा लाभ झाला आहे असे ते म्हणत आहेत. आणि प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी नक्कीच तुम्ही खालील प्रश्नांची उत्तरं स्वतःला विचारा आणि ती लिहून काढा. मी कशासाठी कृतज्ञ आहे आणि आज कोणत्या 3 गोष्टींमुळे मला आनंद झाला. आज कोणत्या 3 गोष्टी मी विशेष चांगल्या पार पाडल्या. आजचा दिवस याहून जास्त चांगला कसा करता आला असता. उद्यासाठीची सर्वात जास्त महत्त्वाची बाब कोणती आहे. आणि हे लिहिताना सुरुवातीला फारशा चांगल्या तऱ्हेनं लिहिता आलं नाही तरी विचकू नका. लिहित राहा. ते सरावानं चांगलं जमू लागेल. आणि एखाद्या वेळेस जर काय लिहावं हे अजिबात सुचलं नाही, मग ती कुंठीत झाली तर 5 मिनिटं अगदी शांत बसा. त्या वेळात मनात काय येतं ते नंतर लिहून काढा. आणि ते काहीही असेल तरी चालेल एवढं लक्षात द्या. आणि जीवनामध्ये कुरकुरणं बंद करा. तुमच्या समस्या कधीही कोणाला सांगू नका. 20% लोकांना त्यांचं काहीही दुःख सुख नसतं आणि उरलेल्या 80% लोकांना त्यामुळे उलट आनंद होत असतो. म्हणून अंधाराला शिव्याशाप देत बसण्यापेक्षा एक मेणबत्ती उजळवणं चांगलं असतं. म्हणून तक्रार करत राहणं या आनंदी होण्याच्या इच्छेसाठी विष समान आहे. तक्रार करतं कुरकुरत बसणं ही सर्वार्थानं निरुपयोगी वर्तणूक आहे आणि यामुळे स्वतःबद्दल कीव येते आणि यानं मिळतं तर काहीच नाही. सतत तक्रार करणाऱ्या कुरकुरणाऱ्या व्यक्तींपासून सगळे धूळ पळतात. ही सवय म्हणजे स्वतःला बळी समजणाऱ्या मनोवृत्तीचं चिन्ह आहे. आणि आता तुम्ही तसे मुळीच नाही होणार. मग त्यामुळे अंधाराला बोल लावणं थांबावं आणि दीप उजळावा. वेळ मिळत नाही तक्रार थांबवा. सकाळी 1 तास लवकर उठायची सवय लावून घ्या. वजन किती वाढतंय अशी कुरकुर करत न बसता ताबडतोब व्यायाम करायला सुरुवात करा. तुमच्या पालकांवर, शिक्षकांवर, वरिष्ठांवर, सरकारवर, अर्थव्यवस्थेवर आरोप करणं थांबवा.
स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःवर घ्यायला शिका. आणि तुम्ही सिगारेट ओढणं सोडू शकत नाही किंवा खूप जंक फूड खाता किंवा तुम्ही तुमचं स्वप्न अपूर्ण सोडलं, यात दुसऱ्या कोणाचा दोष नाही. लवकर उठण्याचा गजर वाजला तरी तो 10 मिनिटांनी पुढे ढकलणारे तुम्ही असता, दुसरं कोणी नाही. तुमचं आयुष्य समाधानकारक नसण्याचं खापत दुसऱ्यांवर कोणावर फोडू नका. तुमचं आयुष्य हे तुमचं आहे. तुम्हाला हवं ते तुम्ही यात करू शकता. तुमचं आयुष्य घडवणं हे केवळ तुमच्या हातात असतं. हे सत्य तुम्हाला जितकं लवकर समजेल तितक्या लवकर तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू कराल. आणि तुमच्या विचारांचं केंद्रस्थान काय असायला हवं हे लक्षात घ्या. आणि सद्यस्थितीबाबत तक्रारी करण्यावरच तुमचं लक्ष केंद्रित झालं तर तशाच गोष्टी तुमच्याकडे आकर्षिल्या जातील आणि तुम्ही पुन्हा तशाच परिस्थितीत अडकाल. हे दृष्टचक्र तुम्हाला भेदावंच लागेल आणि त्यासाठी तुम्हाला जे हवं आहे केवळ त्यावरच विचार केंद्रित करा. आपल्या मनात डोकवा. तुम्ही तुमची सकारात्मक ध्येय आणि यश मिळवण्याची इच्छा यांना प्रोत्साहन द्या. केवळ हवं त्यावर लक्ष केंद्रित करून त्याची उजळणी करा. मग करा तुम्हाला हव्या त्या परिस्थितीची निर्मिती. निर्णय घेणं सुरू करा. जगणं नक्कीच सुरू करा आणि जे आहे त्याचा स्वीकार करायला शिका. प्रशंसेचा एका वाक्यावर मी 2 महिने जिवंत राहू शकतो. म्हणून तुम्हाला कोणी काही भेटवस्तू देत असेल किंवा तुमची स्तुती करत असेल तर ते स्वीकारणं तुम्हाला आवडत जातं का? आणि मग संकोच वाटतो का ते घेण्याचा? तसं असेल तर ते आत्ताच्या आत्ता थांबवा आणि अशा गोष्टी आनंदाने स्वीकारणं फारच महत्त्वाचं आहे. तुम्हाला स्वीकारणारा व्हावं लागेल. तुम्ही असे स्वीकारणारे होणं हेच तुम्हाला हव्या त्या गोष्टी अधिकाधिक मिळवण्यामागचं गुपित असतं. एखादी व्यक्ती तुम्हाला काही भेटवस्तू देत असेल आणि तुम्ही अरे कशाला आहे, याची काहीच गरज नव्हती असं म्हणलात तर तुम्ही त्या व्यक्तीला भेट देण्यातला आनंद हिरावून घेत असता. आणि एखाद्याने स्तुती केल्यावर तुम्ही असं म्हणलात तरी त्या व्यक्तीच्या तुमचं कौतुक करण्याच्या निर्मळ भावनेचा हिरमोड होतो. यामुळे असं वागत असलात तर विचार करा, अशी भेटवस्तू किंवा स्तुती नाकारण्यामागे आपण यासाठी लायक नाही ही भावना तर लपलेली नाही ना? तसा विचार तुम्ही करू नका. तुम्हाला काहीतरी देण्यात दुसऱ्याला आनंद वाटतोय ना, मग तुम्ही त्यासाठी लायक आहात का नाही हा विचारच बाजूला ठेवा आणि त्या देण्याचा नक्कीच देणाऱ्याचा नक्कीच तुम्ही आनंद कमी करू नका. केवळ आभारी आहे असं म्हणून त्याची भेट स्वीकारा आणि ते स्वीकारण्याची वृत्ती इथून पुढे तुम्ही अंगी बाणवू शकता आणि बाणवून घ्यायला हवी असं मी तुम्हाला नम्रपणे सुचवतो. एखाद्यानं काही स्तुती केली तर कृतज्ञतेनं त्याचे आभार माना आणि त्या स्तुतीचा स्वीकार करा. तुम्हाला माझ्याबद्दल असं वाटतंय असा याचा मला आनंद आहे आणि असं त्या व्यक्तीला म्हणा आणि तुमची स्तुती करण्यानं मिळणारा आनंद नक्कीच समोरच्याला उपभोगू द्या आणि पुढे दिलेली वर्तणूक अगदी विचारपूर्वक टाळतील असं तुम्हाला खूप बरं वाटेल आणि तुमचा स्वाभिमान एक नवीन पातळी नक्कीच गाठणार आहे हे लक्षात घ्या. म्हणून प्रशंसा नाकारणं, स्वतःला तुच्छ समजणं, तुमच्यामुळे मिळालेल्या यशाचं श्रेय उगीच दुसऱ्याला देणं, स्वतःच्या आवडीच्या वस्तू खरेदी करताना मागे पुढं पाहणं, कशाच्या घ्यायची आपल्याला ही वस्तू असं म्हणून स्वतःला कमी लेखणं असं अजिबात करू नका. आणि प्रत्येक आवडीची वस्तू तुम्ही घेत चला आणि तुमच्या आवडीची वस्तू तुम्ही घेतली तर तुम्हालाही बरं वाटतं. आणि चुकींच्या व्यक्तींसोबत वेळ घालवणं तुम्ही नक्कीच थांबवायला हवं. म्हणून तुम्ही जे काही काम करता ते करायला धैर्य लागतं. काम सुरू असताना तुमचं एक चुकतंय असं म्हणणारं कोणतरी नेहमी असतंच. म्हणून एक काम काही होणार नाही बरं का असं म्हणणाऱ्या व्यक्तीनं ते काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कधीही अडवू नये. आणि तुम्ही कोणत्या संगतीत राहत असता याकडे लक्ष द्या. तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ ज्या 5 व्यक्तींबरोबर घालवता त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या सरासरीसारखं तुमचं व्यक्तिमत्व बनतं असं जिम रोहन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तुम्ही ही बाब गांभीर्यानं घ्यावी हे बरं. आणि ज्या व्यक्तींच्या सहवासात तुम्ही फुलून येता, ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे, ते तुमच्यातल्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देऊन ते प्रकट करावेत अशी प्रेरणा तुम्हाला देतात. अशा व्यक्तींसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि ज्या व्यक्ती तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासाला बळकटी देऊन तुमचं व्यक्तिमत्व सशक्त करतात अशा व्यक्तींच्या सहवासात राहा. भावना आणि दृष्टिकोन हे संसर्गजन्य असतात हे लक्षात ठेवा. तुमच्या सहवासातली माणसं तुम्हाला प्रेरणा देणारी, तुमची हिंमत वाढवणारी आणि योग्य निर्णय घ्यायला उपयोगी पडतील अशी असू शकतात किंवा याउलट म्हणजे तुम्हाला खाली खेचणारी, तुमची शक्ती वाया घालवणारी आणि तुमच्या उद्दिष्टांमध्ये अडथळे आणणारीही असू शकतात. म्हणून जर तुम्ही नेहमी अशा खचवणाऱ्या नकारात्मक लोकांच्या संगतीत राहत असाल तर ते तुम्हालाही एका नकारात्मक आणि निंदक व्यक्ती बनवून टाकतील हे नक्की. आणि या लोकांना स्वतःच्या सुरक्षित कोशातच राहणं आवडतं. धोके पत्करून यश मिळवण्यातली अनिश्चितता आणि त्यांना मानवत नाही आणि ते तुम्हीही तसंच वागावं असं तुम्हाला पटवतात. म्हणून अशा टीकाखोर, कायम आरोप आणि तक्रारी करणाऱ्या लोकांपासून नेहमी 4 हात लांबच राहा. नेहमी दुसऱ्यांचं वागणं जोखणाऱ्या, दुसऱ्यांची निंदा करणाऱ्या आणि गावगप्पा चघळणाऱ्या लोकांपासून होईल तेवढं दूर राहा. स्टीव्ह जॉब्स यांनी स्टॅनफोर्ड इथल्या प्रसिद्ध भाषणात म्हटल्याप्रमाणे
इतरांच्या मतांच्या गजबजल्याखाली तुमचा आतला आवाज दबू देऊ नका. सातत्यानं विरोध करणाऱ्या लोकांमध्ये राहून यशस्वी होणं, स्वतःचा विकास करणं तुम्हाला फार अवघड जाईल. आणि दुर्दैवानं तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीचं अशा असतील तर तुम्ही काय कराल? अशा स्थितीत तुम्ही केवळ एकच गोष्ट करू शकता, स्वतःला अधिक चांगलं बनवणं. तुम्ही तुमचा विकास करून यशस्वी झालात की नाही हेच नकारात्मक लोक तुमच्यापासून दूर पळतील. आता तुम्ही त्यांच्या टप्प्यातला सावज नाही असं जर पाहून ते स्वतःचा गाशा नक्कीच गुंडाळतील आणि त्यांच्या नकारात्मकतेला साथ देणारं कोणीतरी नक्कीच त्यांना हवं असतं. आणि ते आता तुम्ही त्यांच्या या कक्षेत येत नाही आणि ते आपलं की ते तुम्हाला सोडून देऊन दुसऱ्या कोणाला तरी गाठतील. मात्र स्वतःचा विकास करून यशस्वी होऊन या लोकांना दूर करणं जमलं नाही किंवा त्याला अजून काही काळ लागणार असेल तर अशा स्थितीत तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, अशा लोकांच्या सहवासातला वेळ कमी कमी करायला हवा का आणि चक्क याच्याशी संबंध तोडून टाकावेत? पण हा एक निर्णय आहे जो तुम्हाला घ्यावा लागेल. माझ्या पूर्ण आयुष्यात अशा नकारात्मक लोकांपासून मी आपोआप दूर होत गेलो आणि याचा मला कितीही खेद नाही. आणि अर्थात हे सोपं नव्हतंच. मी स्वतः जेव्हा हे प्रशिक्षण घेतलं आणि यातली सर्व तत्व जी तुम्ही आता या पुस्तकात वाचत आहात आणि तुम्ही ऐकत आहात आणि माझ्या आयुष्यात समाविष्ट करून घेऊन स्वतःला बदललं, तेव्हा माझ्या कित्येक सहकाऱ्यांना मी कोणता तरी पंथ स्वीकारला आहे असंच वाटलं होतं. आणि नक्कीच तुमचं आयुष्य हे तुम्ही जगायचं आहे. स्वतःचं आयुष्य जगायला शिका. जेवढं जास्त आयुष्य तुम्ही मनसोक्तपणे जगायला शिकाल तेवढं जास्त तुम्ही या दुनियेतून मजा लुटायला शिकाल. आणि ती मजा आपण लुटलीच पाहिजे. हे आयुष्य आहे अशाच पद्धतीने जगायचं असतं. प्रत्येक गोष्ट ही मनावर घ्यायची नसते आणि कोणाला आपल्याविषयी जास्त सांगायचं नसतं. जास्त सांगितलं तर लोक तुमचा नक्कीच फायदा घेतील आणि त्यासाठी तुम्हाला नंतर पस्तावा करावा लागेल. म्हणून आत्तापासूनच त्यात सावध राहायला शिका, हे लक्षात घ्या. आणि फक्त विश्वास ठेवायचा असेल तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांवर ठेवा आणि त्यांचीच भक्ती आणि नामस्मरण करा. नक्कीच चांगले अनुभव तुम्हाला येतील. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम स्वामी समर्थाय नमः असं नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.